सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलंय। विरोधी पक्षनेतेपद मिळालं नसल्याने विरोधकांच्या वर्मी घाव बसलाय, तर राज्यात आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, महिलांच्या सुरक्षेची अवस्था अत्यंत वाईट असल्याचा ठपका ठेवत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय। सविस्तर पाहूयात। सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं। बहिष्कार टाकून सरकारच्या विरोधात व्यक्त केला रोष। अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याची विरोधकांची रणनीती। सत्ताधारी विरोधकांची जुगलबंदी होणार की राज्याचं हित साधणार? हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येणाऱ्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला। बहिष्कार टाकत त्यांनी सरकारच्या विरोधातील आपला असंतोष स्पष्टपणे दर्शवला। यंदाचं अधिवेशन केवळ एका आठवड्याचं असेल, त्यामुळे अत्यल्प वेळेत अधिकांश प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। राज्यात वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य आणि शिक्षण, पुणे जमीन घोटाळा प्रकरण, शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण, तपोवन वृक्षतोड प्रकरण, तसंच महिलांची सुरक्षा आणि राज्यातील कोलमडलेली कायदा सुव्यवस्था, तसंच विविध प्रलंबित आश्वासनांच्या संदर्भात सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखलेली आहे। दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन हे विदर्भाच्या मुद्द्यांना वाचा फोडणारं व्यासपीठ मानलं जातं। त्यामुळे यावर्षी विरोधक अधिक तीव्रतेनं विदर्भातील मुद्द्यांसह राज्यातील प्रमुख मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे। दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचं आम्ही टाळलंय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। विरोधी पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नसल्याचा दाखला देत सत्ताधाऱ्यांकडून अद्याप विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं नाही। त्यामुळे हिवाळी अधिवेशन 2 सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांविनाच पार पडण्याची शक्यता आहे। यापूर्वी काँग्रेसच्या काळात 5 आमदार असलेल्या विरोधी पक्षाला देखील विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं। त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेस बरी होती अशी खंत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे। एकच आमदार असलेले रासू गवई सुद्धा विरोधी पक्ष नेते झाले होते वरच्या सभागृहामध्ये। ही मी मगाशी म्हटलं ना की काँग्रेसच्याकडे ही सभ्यता होती, त्यांच्याकडे तो सज्जनता होती, लोकशाहीबद्दल त्यांच्या मनात आदर होता। यांना लोकशाहीच मान्य नाही, की स्वातंत्र्यापासूनच्या प्रथा परंपरा सुरू ठेवायच्या नाही, कारण यांना संविधानी नको आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पण नको आहे, यांना मनुस्मृती पाहिजे। विरोधकांची एकत्रित घराण्याची भूमिका तर सरकारची बचावात्मक भूमिका अशा स्वरूपातील वातावरणात सुरू होणारं हे अल्पकालीन अधिवेशन तुफानी गाजण्याची चिन्ह दिसतात। नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणावरून झालेला घोळ आणि अनेक ठिकाणी पैसे वाटप करण्यात आलेल्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र उद्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे विदर्भासह राज्यातील जनतेसाठी कोणतं हित साधलं जाणार या संदर्भात नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।